तसेच मी आमंत्रित करतो स्माईल सोनी स्पोर्ट्सचे मालक सुदीप बिर्जे यांना आपण प्रणय लसाडे यांना सामनावीर देऊन सन्मानित करायचं आहे. सुदीप बिर्जे कुठे असतील त्यांनी पेंडॉल मध्ये यायचं आहे लवकर. पहिला चेंडू संकेताचा आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय खणखणीत दणदणीत चौकार. मयूर मॅडी यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. 4 धावांची संघाचा स्वतःचं खातं खोलत असताना बिनबाद 4. पुढील चेंडू हलकासा ड्राईव्ह करत असतात. एका धावेनेशी स्ट्रायकर रोटेट करतोय आणि आता मात्र स्ट्रायकर रोटेट करतोय संघाचा मालक व कर्णधार निलेश जी कारलेकर. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत असताना संकेत पाटील स्लोअर वन चेंडू आणि ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रात आणि 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 7. साई वॉरियर संघाचे सर्व खेळाडू यांनी विकेटच्या मागे जिथे साईश्वरचे सगळे प्लेयर आहेत तिथे जमायचे लवकरात लवकर. पुढील चेंडू हलकासा ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात दिलीप पाटील तिथे तैनात आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 9. वैयक्तिक पहिलं संघासाठी देखील पहिलं षटक प्राणवी चॅलेंजर्स संघाकडून संकेत स्वतः कर्णधार. त्याचप्रमाणे KKR संघाकडून देखील स्वतः कर्णधार मालक ओपनिंग साठी बॅटिंगला आले होते आणि जोरदार मारण्याचा इथे प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या पहिलं षटक चालू असताना बिनबाद 9. दरम्यान संकेत आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकेल. सामना करेल निलेश. या चेंडूवर सुंदर मारलेला फटकार आणि थोडस क्षेत्ररक्षण गच्चा होते. जिथे 2 धावा मिळाल्या असत्या तिथे चौकार आकाश पाटील यांचं थोडस गच्चा क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 4 निवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर KKR संघाची धावसंख्या बिनबाद 13. नवीन गोलंदाज KKR संघाकडून आकाश पाटील. सामना करेल मयूर जाधव. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू थोडस
क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, परंतु एक धाव निश्चित मिळते. क्षेत्ररक्षक तिथे ऋतिक पाटील होता, चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झालं, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय निलेश आणि मयूर याला. धावसंख्येत 1 वर धावसंख्या 14. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, रनआउटची संधी, परंतु डायरेक्ट हिट काय होत नाहीये आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते KKR संघाला. धावसंख्या दुसरं षटक चालू असताना बिनबाद 16 धाव. दरम्यान आकाश आपल्या षटकातील पुढील चेंडू, सामना करेल निलेश. पुढे येऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न, या चेंडूवर पंच नाखुश. स्वैर चेंडू, खराब चेंडू, अवांतर स्वरूपात एक आणखीन धाव मिळते KKR संघाला. पुन्हा एकदा आकाश टू निलेश. दरम्यान आकाशच्या षटकातील पुढील चेंडू, सिंगल डबल वर जोर जास्त आहे. पुन्हा एकदा एक धाव आपल्या स्कोर कार्ड मध्ये जमा करतायत KKR संघ. पॉवर प्लेचं हे अंतिम षटक चालू असताना मोठे फटके मारून देत नाहीये आकाश. मयूर आणि निलेश याला सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा मिळत आहेत. दरम्यान आकाश आता मात्र सामना करेल मयूर जाधव. इथे मात्र जो मोठा फटका, परंतु पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय मयूर आणि निलेश याला. आकाश चांगली सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातोय षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते KKR संघाची बिनबाद 27 धावा. 5 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले होते. एकेरी दुहेरी धावेवर समाधान मानावं लागत आहे, परंतु शेवटचा खराब चेंडू आणि त्या तिसरं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज प्राणवी चॅलेंजर संघाकडून निखिल पाटील. इथे मात्र पुन्हा जोरकस मारलेला फटका, लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. निखिल
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा इथे प्रयत्न. यष्टीरक्षक सौरभ हे बोलतायतच की स्विच हिट मारणार मारणार, आणि खरोखर निलेश कार्लेकर यांनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर यष्टीरक्षण. आता मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात, आणि ह्या चेंडूवर खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय निलेश, आणि तब्बल 4 कोण बोलतो ह्या चेंडूवर एक धाव निश्चित मिळते. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय निखिल. या वेळेला मयूर यांनी स्विच हिट केला, आणि प्रयत्न पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय मयूरचा. 4 धावा जमा करतोय आपल्या संघात. आता मात्र चांगला कमबॅक आणि त्रिफळाची बाद होतोय, आणि या बाद झाल्यानंतर एक वेगळंच काहीतरी प्रतिक्रिया दिली, ती म्हणजे मयूर जाधव यांनी. आणि पहिली विकेट च्या स्वरूपात बाद झाला मयूर, आणि आता मात्र नवीन आलेला फलंदाज घणाघात तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 बाद 37. संकेत पाटील यांच्या पायात ताकद नाहीये, तरी देखील गोलंदाजी चांगली करतायत. हा चांगला चेंडू, इथे थोडस फंबल होतोय, आणि गच्चा क्षेत्ररक्षण. हा मात्र सोवर पद्धतीने टाकले, आणि इथे रनआउटची संधी होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पराग पाटील थोडीस गडबड होते, आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय पिंट्या म्हात्रे. इथे मात्र चांगला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. चांगला थ्रो. धावसंख्येत 1 निभर. संकेत टू निलेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
सुंदर चेंडू आणि तितक्याच सुंदर पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत 1 नि भर. आणि इथे मात्र झेल होता होता राहिला आणि चौकार. चॅलेंज ओव्हर सक्सेसफुल होत आहे. झाले चॅलेंज ओव्हरच्या 5 रन ऍड करून 53, एक बाद 53, एक चांगली धावसंख्या. इथे मात्र खराब चेंडू आणि पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षण खराब होतोय. 4 नि भर. धावसंख्येत 4 नि भर. धावसंख्या 57. आणि इथे मात्र स्विच हिट करण्याच्या नादात निलेश कार्लेकर त्रिफळाचीत होतोय. आणि अद्वैत पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अद्वैत पाटील यांनी झेल जर घेतला तर अक्षय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. निलेश कार्लेकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात सुयोग पाटील. 7 वाजता नाही जाणार. खराब चेंडू, फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतलाय आणि चौकार जमा केलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 बाद 65 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्या चेंडूवर अतिशय जबरदस्त असा मारलेला फटकार. पुन्हा एकदा चौकार. तो रोशन पाटील इथे पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न
आया अंडर 19चा गोलंदाज दीप पाटील. आणि लांब लांब पल्ल्याचा षटकार. ती मारेल वाटते. हा, नाही ना, नाही. घाई आहे, एकदम दीप ते स्विच हिटचा पिंटाचा देखील प्रयत्न, परंतु चांगलं कमबॅक केलंय दीपने. आणि इथे झेल होण्याची संधी नाही. बॉल वन बाउन्स, चौकार. इथे झेल होईल का? आणि जबरदस्त झेल बघा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, दुसरा बॉल मिस करून दिला, तिसरा चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर मात्र पिंट्याला बाद करण्यात दीप पाटील यशस्वी. चांगला चेंडू, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला चेंडू, एक षटकार एक चौकार मारून देखील दीप पाटील यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि केवळ 11 धावा खर्च केल्या. निर्धारित 6 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 80 धावा जमा करतोय KKR संघ आणि 81 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय. तर या 81 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे या रन चेस करणार ते थोड्याच वेळात बघू.
एक्क्याऐंशी धावांचा पाठलाग करताना प्राणवी चॅलेंजर्स संघाकडून सलामीला आलेली जोडी आकाश आणि कर्णधार संकेत पाटील. सुयोग आणि अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर एक धाव काढून स्वतःच आणि संघाचं खातं उघडतोय. इथे मात्र मयूर जाधव यांनी झेल घेतला होता, परंतु धावता धावता चेंडू हातातून सटकला आणि संकेत पाटील याला एक जीवनदान मिळालं. दोन चेंडूंवर 2 धावा जमा होत आहेत आणि इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आकाश पाटील याच्या बॅट मधून निघालेला या इनिंगचा पहिला चौका. आणि आता मात्र जबरदस्त झेल आणि आकाश पाटील बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा. आणि आकाश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात लतेश घरत. आणि आता जो झेल मयूर जाधव यांनी घेतला त्या झेलसाठी कॅशसाठी बबलू पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. संकेत पाटील यांचा झेल सोडला होता आणि आकाश पाटील यांचा एक चांगला झेल घेऊन मोठी विकेट प्राप्त करून दिली होती, ती म्हणजे मयूर जाधव यांनी. आणि आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज स्वतः संघाचा कर्णधार संकेत पाटील आणि संकेत पाटील बाद.
वा, जबरदस्त मारलेला फटकार, षटकार. फलंदाज सुमित पाटील. फलंदाज सुमित पाटील, मॅन फ्रॉम कुरुड. सुमित पाटील नामचित व्यक्तिमत्व फलंदाजीला आलंय. वैयक्तिक पुढील चेंडू सुयोग्याचा ऑफसाईडच्या दिशेने कटावलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पिंटू कडू, अतिशय सुरेख झेल पकडला तो. जस्ट नंबर 19 मॅडी. वाईस कॅप्टन मयूर जाधव क्षेत्ररक्षण लावताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू टिटूचा. टिटू विरुद्ध सुमित. सुमित काय करतो पाहूया. एक जुना जाणता फलंदाज रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सुमितचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. चेंडू जातोय निर्धाव. सुमित पाटील धडाडीचा फलंदाज. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टिटूची शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका. सुमितचे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुमितचं खातं ओपन होतंय. 2 या धावसंख्येने एक पुढील चेंडू सुमितचा काय करतोय पाहूया. साधा
सिंगल डॉट डबल सिंगल ना धाव संख्या 18 जोरदार मारण्याचा प्रयत्न बघूया सुमित लतेश काय करतो सॉरी लोअर फुलटा चेंडू फलंदाजाला काही समजत नाहीये चेंडू जातोय निर्धाव धाव संख्या झाली ती 18 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 18 पुढे षटक घेऊन आलाय पिंट्या अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण हितेशच्या मार्फत पाहायला मिळतंय वाईस कर्णधार वाईस कॅप्टन मयूर जाधव यांचा काहीतरी कानमंत्र आला हितेशला जोरदार मारला फटका शाबाश मयूर अतिशय सुरेख स्वप्नील वाळजाने पुढील चेंडू जोरदार मारण्याचा सुमितचा प्रयत्न चालू आहे पण सुमितच्या बॅटवर पाहिजे तसा चेंडू येत नाहीये चॅलेंजवर आहे दोन्ही फलंदाज लक्षात ठेवा 4 बॉल्स मध्ये 3 धावा 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता सुरेख फटका क्षेत्ररक्षक लक्ष्मण वारे सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती आपल्याला लतेश आणि सुमित चॅलेंजिंग ओव्हर मध्ये एक चेंडू 5 धावांची गरज सुमित धावून दमलाय जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय निर्धाव 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 21 टोटल धाव संख्या झाली 23 मायनस करून धाव संख्या झाली 21 शेवटचे 2 षटक बाकी चला सामना चालू करा चला पाहूया सुमित पाटील काय करतोय त्याला मोठे फटके मारण्याची सुवर्ण संधी शॉट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे एका धावेवर सरदार मारतो सुमित पुढील चेंडू निलेशचा जोरदार मारण्याचा प्रयत्न लतेशला काही समजत नाहीये चेंडू जातोय निर्धाव अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण लावताना पाहायला मिळतो तो बॅडी मयूर जाधव संघाचा उपकर्णधार
पुढील चेंडू निलेश दादाचा. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानतोय लतेश. पाहूया सुमित पाटीलकडून संघाकडे खूप अपेक्षा असणार आहेत मोठ्या फटक्यांची. जोरदार मारलेला फटका, खणखणीत दणदणीत षटकार. खूप काळानंतर मधला पहिला षटकार सुमितचा पाहायला मिळाला. रिवर्सचा फटका, जोरदार मारे फटका, दुसरा लागोपाठचा खणखणीत दणदणीत षटकार. याच मोठ्या फटक्यांची संघाला गरज आहे. सुमित सुमितला काही समजत नाही आणि सुमित हा आउट होतोय. नवीन फलंदाज चला कोण जातोय? निखिल पाटील. जयमान क्रू संघाचा. मयूर जाधव पकडदार क्षेत्ररक्षण लावताना कॅप्टन नाही सर इथं बटा हा इथं समजा. पहिला चेंडू डीप नेटाऱ्याचा अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. लतेश घरत हा काय
फटका, दर्जेदार फटका. चॅलेंजर्स या संघाने इतिहास रचलेला आहे. असा इतिहास पुन्हा होणे नाहीये. 5 झालेला आहे का? सॉरी, कार्लेकर संघाची बरोबरी आम्ही केलेली आहे वर्ल्ड रेकॉर्ड सोबत. कार्लेकर गुराडे सुद्धा संघाने हा रेकॉर्ड केला होता. सुंदर फटका, फाईन लेग सीमा रे. फलंदाज LW स्वरूपात प्रेक्षक KPL स्पर्धा बघायला येणार त्यांना त्या आयोजनाचा, त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा सहभाग घेता येईल. त्याच्यामुळे प्रेक्षकांनी उद्या हजर राहणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील चेंडू, सुंदर फटका, दर्जेदार फटका, चेंडू आर पार सीमारेषे बाहेर, षटकार. चेंडू, निर्णायक चेंडू, सामना पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, पण यावेळी मात्र त्या दोन्ही संघांनी शार्प 9 वाजता मैदानामध्ये हजर राहायचं आहे. 9:30 ला सामना चालू होणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. प्रणय धसाडे, प्रशांत मोहरे, जयेश पाटील आणि निलेश कार्लेकर चौघांनी इथे भेटून जायचं आहे. धन्यवाद. आताच्या स्पर्धेमध्ये एकमात्र संघ आहे जो स्पर्धेतून बाद झालेला आहे, प्लेऑफ स्पर्धेतून, तो म्हणजे प्राणवी चॅलेंजर्स आहे. उर्वरित 5 संघांना संधी आहे. त्याच्यामध्ये 2 संघ आहेत जे पूर्णतः प्लेऑफ साठी पात्र झाले, ते म्हणजे स्माइल्स मराठी स्पोर्ट्स आणि साईश वॉरियर्स.
आणि घाडगेमध्ये सुद्धा हे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. उर्वरित 2 संघ, एक संघासाठी कार्लेकर आणि साई सुपर किंग्स या 2 संघांमध्ये राहणार आहे गणित. तीन संघ हे प्ले ऑफ साठी पात्र झालेले आहेत. फक्त एक संघ बाकी आहे, त्याच्यासाठी साई सुपर किंग्स आणि कार्लेकर गोल्ड रायडर्स या 2 संघांमध्ये रेस असणार आहे. प्रशांत मोहरे, जयेश पाटील, प्रणय दसाडे आणि निलेश कार्लेकर. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय तेच तर्रार फलंदाजी आणि धारदार गोलंदाजी. तर सामन्याचा सामनावीर ठरते निलेश कार्लेकर. आपल्याला मी आमंत्रित करतो की आपलं सामनावीर पुरस्कार घ्यायसाठी यायचं. सामन्यातील सामन्यावर थोडस पटापट यायचं आहे. आपल्याला लाईव्ह एंड करायचं, त्याच्यामुळे आम्ही तुमची वाट बघत आहोत. पटकन या. मला तर निलेश कार्लेकरांना सामनावीराचा पुरस्कार देतील ते म्हणजे ओंकार सुरेश पाटील. मी आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्याला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी आणि अतिशय तंत्रशुद्ध अशी गोलंदाजी केली ती म्हणजे निलेश कार्लेकरांना. तर तो सामनावीराचा पुरस्कार देण्यात येत आहे ओंकार सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. अतिशय सुंदर खेळी केली होती. सुंदर अशी तर विनंती करते 2 मिनिटं पुढे जायचं.